हम आशा करते हैं कि ये गवर्नमेंट के लिए भी एक वेकअप कॉल हो। तुर्तास पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पुण्यामध्ये आज सीजेपीच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार असून दुपारी 3 वाजता शनिवार वाडा येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आणि याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर देखील आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। वाहतुकीत नेमके कोणते बदल असतील आपण पाहूया। मोर्चाची वेळ दुपारी 3 वाजल्यापासून आहे। तर लाल महाल, फडके हौद, दारूवाला पूल, नरपतगिरी चौक, बोलाई माता मंदिर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल। गणेश रोड, केळकर रोड, शिवाजी रोड आणि नेहरू रोड हे प्रभावित होण्याची शक्यता आहे। तर पर्यायी मार्ग देखील पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आलेले आहेत। लक्ष्मी रोड, सूर्या हॉस्पिटल, 15 ऑगस्ट चौक मार्ग, एबीसी फुटका बुरुज मार्ग, तर जंगली महाराज रोड, नदीपात्र रोड, टिळक रोड, बॅनर्जी चौक, नेहरू मेमोरियल मार्ग या मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे।